तर मला माझं कीर्तन सुरू व्हायच्या आधी सांगायला आवडेल, आपण सगळे कानादेशातले आहोत आणि कानादेशाची खरी श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी. अर्थातच सुरुवातीला आपण भगवंताचं नमन केलं, पांडुरंगाचं नमन केलं, कन्हैयाचं नमन केलं, राधेचं नमन केलं. पण खरं सांगू का, जर भगवंताचं नामचिंतन करत असताना जर का पंढरपुराचा मालक इथं येत असेल, गोकुळातला कन्हैया इथं येत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? वणीगडाची देवी आलेली आहे आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूया. ही आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या न मायला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. माय खेळत आली या न मायला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आई खेळत आली या. हरी हरी आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माई के दुःखाची जनती नाही, आधी अंत्य अवसान प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराजाने. हो, तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुमा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. हे दादा, पायातली चप्पल काढून बस. चप्पल काढून घ्या बरोबर, घे चप्पल काढून. याला कीर्तन म्हणतस रे काका. काढले बावन चप्पल काढले, त्या बी काय करतील, कीर्तनच पहिलं शे म्हणल्यावर. ज्याला माहित नाही राहतो फसच बाबा. काय मत आहे बाबा तुम्हाला? ज्यासले माहित नाही त्या फशी जातस बिचारा. त्या पहिले दाव कीर्तन ऐके राहणार, कीर्तन खातस का पितस तेच माहित नाही त्यासले. काढात का बावन चप्पल, काही काय असे ना. पण खरं तर मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलो आहे. माझा काही कोणाशी संबंध नाही, काही परिचय पण नाही आहे. पण मला आनंद वाटतोय. गाव एवढं छोटं आहे, आल्याच्या नंतर बघितलं मी, गाव एवढं छोटं आहे आणि एवढ्या छोट्याशा काय गावामध्ये रवी किरण महाराजांचं कीर्तनाचं नियोजन होतं आहे. म्हणजे ही काही छोटीशी गोष्ट नाही आहे. एवढं छोटं गाव आणि त्याच्यामध्ये रवी किरण महाराजांचं कीर्तनाचं आयोजन करणं म्हणजे लाख रुपया खर्च आहे. हां, आणि खरं तर मला आमचे किशोर आप्पा साहेबांनी कॉल केलेला, शायद बरोबर आहे ना? हो, किशोर आप्पांनी कॉल केला, म्हणले बाबा तुम्हाला आमच्या गावाला कार्यक्रमाला यायचं आहे. बऱ्याच परिसरात तुमचं नाव आहे, परिसरामध्ये तुम्ही येतात, मग आम्हालाही वाटतं आमच्या गावामध्ये आले पाहिजे. म्हणतं काही काय ना बा म्हणा आप्पासाहेब तरुण आहेत, म्हणतं तरुण आहेत तरीसुद्धा कीर्तन नियोजन करणार म्हणजे आनंद वाटणं मला. हो, अरे हे किडा नको पाडून रे. पहिला मग दांगडो घाल देणार तुम्ही. बोलू नका, बोलू नका, शांत बसा बरं का. हां, तरुणांच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करणं हे जर येत असेल ना, मग ते आमचे अप्पासाहेब असतील किंवा आमचे ईश्वर भाऊ असतील, आमचे रविदादा साहेब असतील. मी तर असं म्हणेल, कीर्तनाचं आयोजन मनात येणं, कीर्तन करणं आहे, याच्यासाठी ज्यांच्या मनात येतंय त्यांना मी अजिबात धन्यता देणार नाही. मी अजिबात त्यांना धन्यता देणार नाही. मी धन्यता त्यांना देईन ज्यांनी या दादांना जन्माला घातले, त्या मायबाप. कारण आहे ना, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ. काय ना, मायबापचे संस्कार चांगले असले तर भगवंताच्याकडे नेतात. हो, आता एकट्याने की असं कीर्तन मग म्हातार कीर्तन मग सरका नाव बाबा पुढे म्हातारा कीर्तन मागे बट ना, ठीक आहे बा, पाय बी लंबकरांसाठी बतत बसस होईन, काय वांदा नाही.
एक दिन पेटा बांधीन हिरण तो म्हणतो बाबा हिवाडाना दिवस शेगोटी पेटाडेल म्हातारा अंग शेकिरांत म्हणतो बाबा चला ना हो कीर्तनले. नाही म्हणे महाराज येस म्हणे तुम्ही चला म्हणे. पुरं कीर्तन सरी गे म्हातारा ऊनच नाही. आणि नेमकंच मी मुक्कामले थांबेलो तू ज्या घर म्हणा मुक्काम त्याच घरना समोरच म्हातारानं घर बी होतं. मी सकाळी मग उठणं ब्रश करत करत ओटावर उठून म्हातारा बी तपकीरला राहीन म्हणतं बाबा रात्री काही कीर्तन मध्ये दिखनात नाही म्हणतो तुम्ही. म्हणे महाराज ते काय जाय म्हणतं काय जाय म्हणे नातूल झोपाडाल गो मीच झोपी गो मरना नाही कार तू हो वायबार नातूल झोपाडा मग झोपी घ्या तू इथलं उल गेल वावर आहे. बघा माझे तरुण भाऊ कीर्तनाला येतात. हो आनंद वाटतो. म्हातारा बाबा बी येईल शेतवा. हो आमना गावमा एक म्हातारा होतं कीर्तन मा ये नाही तमासामा पुढे पुढे सरके नेमकं म्हातारानं पुढे या टाइमले मी गो म्हणता का हो बाबा तरुण पोरस ना काम शे तुम्ही म्हातारा माणूस ते कैडी स्टेजवर चालना घ्यात म्हणतं स्टेजवर सरकी घ्यात. हा म्हणे महाराज ते कसं आहे म्हणतं कसं आहे म्हणे एखादा नाच्यानं जर पाहायला घ्यात म्हणा उद्धार होई जाय म्हणे. म्हणतो हो म्हणा बापरे तू अख्खं खान निखान नरकामा लई जाशी रे आप्पा विठ्ठल विठ्ठल. पण खरं तर वातावरण एक नंबर आहे. लोक जरी कमी असतील कीर्तनात तरी पण वातावरण चांगलं आहे. वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत आमचे. हे तर दोघं महाराज माझ्यासाठी परिचयाचे आहेत. एकदम घरसारखे आहेत आमचे महाराजजी. इकडे विनेकरी बाबांनी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. महाराजजी पहिल्यांदा आहेत तुम्ही हां दुसऱ्यांदा आहे अच्छा हां अच्छा आंबे वडगावला हां महाराजजी पण होते. अमोल महाराज आपलं शुभम महाराज आहेत आमचे बाबा. युवराज महाराज निंबोरेकर नाही युवराज बाबांना ओळखतो. रवींद्र महाराज हां रवी बाबा आमचे रोहिदास बाबांना ओळखतो. रमेश बाबांना ओळखतो. तुमच्या परिसरात बडा महाराज असले वय कसं हां चांगले गायक वादक महाराज मंडळी सर्वच चांगले आहेत. तुम्ही ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत. आमचे पेटी मास्तर सरजी भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आयोजक धन्यवाद सांगेल त्यांना. साऊंड सिस्टीम चांगली आहे. यूट्यूब चॅनल आहे का यूट्यूब आहे कोणसा चॅनल आहे ट्रेन लाईव्ह अच्छा चांगले बा. म्हणजे आता लाईव्हच का म्हणजे मी जर किडा ते ऐकी राहणार विठ्ठल कार्यक्रम लाईव्ह झाला पाहिजे कारण काही लोकांना घर बसल्या कीर्तन ऐकता येतं बिचाऱ्यांना नाही का. आणि खरं सांगू का ही एक चांगली सुविधा झाली हो नेट सोशल मीडियाची नाही का. खूप चांगली सुविधा झाली. काही काही लोक घरी बसल्या ऐकून घेतात. हो जे चांगले लोक आहेत ज्यांना कधी कोणामध्ये दोष बघायची सवय नाही त्या खुश होई जातात. असं ऐकीच नाही काही काय ना घर बशी कीर्तन ऐकायला भेटणं. ज्या रुपया खरं असतात नाही त्या वायबार बाकीना तरी चुकीने कमेंट्स करत बसतं सूल गेल ऐकून करत. आता कीर्तन मा सुद्धा बाकीना बडा आठे बडा चांगला आहेत बा कीर्तन व्हानंतर बडच चांगला म्हणणार राहतील का बाकीना किडा पाडणारा बी राहतील ना. हा उजी डंग लाय घ्या आता आहे हो पोपट आता तडून पैसे पैसे किडा पाडला ना आडीन बोलणं सोबत आहे का. सहजच गायक वादकांचा नाच दोष काढून मोकळे होतात. कीर्तनकाराचा दोष काढून मोकळे होतात. सांगसूच मी तुमले दोष काढणारच ना. अरे विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराई अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावताय भैया आपण जन्माला आलोय ना तर जन्म व्यर्थ घालवू नका. मग जन्माला आल्याच्या नंतर भगवंताशी नाता जोडा. भगवंताशी रिलेशन ठेवा आणि भगवंताला आपलंसं करा. हो भगवंताला आपलंसं करायचं. मग भगवंताला आपलंसं करण्यासाठी तुम्हाला सांगतो काही काही लोक आहे ना जन्माला आलेले आहेत. आपण ज्या कामासाठी आलो ते कामच विसरलोय ते कामच चुकलोय आपण. हो आमच्या तुकोबाराय सांगतात अरे आपण ज्या कामासाठी आलो ते कामच तुम्ही लोक विसरलात. या दादासाहेब आमचे रोहिदास दादासाहेब तसं तर आमचे कोटलीचे माझे पप्पू दादासाहेब आलेले आहेत. आमचे कंकराजचे दादासाहेब गाडीच करून आणली काय बरं आहे बा तुम्ही तरी तेवढी बरं म्हणजे म्हणा काय काय वेगळे नेमकं किशोर आप्पा साहेब
तुम्हाला बट भारी काम करा तुम्ही. जय श्री राधे. बसा. हरी विठ्ठल तुकोबाराय सांगतात माझा जो जन्म आहे ना, जन्माला यायचं कारण तुकोबाराय सांगतात. आणि प्रत्येकाचे काहीतरी कारण असतात. मी नेहमी सांगत असताना सांगतो, जर का रक्षाबंधनला तुम्ही बहिणीला घ्यायला गेलात, रक्षाबंधनला बहिणीला घ्यायला गेलात, बहिणीला घ्यायला गेलाय, मध्ये किती गावं लागतात, त्या गावांमध्ये किती नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकांना भेटणं सोडू नका, जरूर भेटा. पण घरून निघाले कशासाठी तुम्ही? घरून कशासाठी निघाले? बहिणीला घ्यायला. जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही, कारण घरून निघाले होते तुम्ही बहिणीला घ्यायला. मधल्या नातेवाईकांना भेटा, जरूर भेटा, पण जे खरं कामासाठी तुम्ही निघालात ते काम पूर्णत्वाला येत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. तसं तुम्ही आपण जन्माला आलोय ना, आल्याच्या नंतर काय करायचंय आपल्याला? माझे तुकोबाराय सांगतात ना, माझा जो जन्म आहे ना तो कशासाठी आहे? तुका म्हणे आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. देख लिया विठ्ठल एक देख लिया, देख लिया, देख लिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. वा बाबा, आमच्या बाबांनी गोड प्रमाण घेतलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. पुढे काय बोलले तुम्ही? तोची विठ्ठलची एक देखलिया. वा वा. जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन करणं हा आपला जन्माला येण्याचा खरा हेतू आहे, महाराज म्हणतात. हो, आणि असेच प्रमाण भरपूर सांगता येतील. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. हो, हे जे शरीर आहे ना, या शरीराला प्रत्येक अवयवाला काहीतरी काम दिलेलं आहे, पण आपण ते कामाच्या व्यतिरिक्त काम करतो नाही का? आपल्या शरीराला काय काम दिलंय सांगू का तुम्हाला? डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. हो पाही गेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे राम, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. आपला जन्म आहे तो भगवंताच्या चरणात
देवाची सेवा करण्यासाठी आहे, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आहे. पण आपण खरं काम करणं आहे ना, ते विसरलो, नको ती कामं करायला लागलो. आपला परमार्थ कसा आहे माहितीये का? आपण जन्माला आल्याच्या नंतर विसरलोय जे खरं काम आहे ते आपण विसरलोय. फॉर एक्झाम्पल, मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. एका पोराला बापानं सांगितलं, लेका ऐक ना, मी वारीला चाललोय रे, मी वारीला जायला ना म्हणे, तोपर्यंत तू एक काम कर, देवशनी सेवा तू करलेत जाय म्हणे. आयराने समजस ना तुमले, आयराने समजस का? मी पहिल्यांदा येले मनीषीन विचार समजस ना आपस आहे. हा, आयराने समजस असं मी गृहीत धरू ना मग. वा वा, चला चांगली गोष्ट आहे. नाही समजणं तर बोलायला अर्थशे नाही का? मला कसं वाटलं ना, मी पहिल्यांदा ऐराणी गो, बाकी मग कसं राहत काना कोपरा माखा मराठीवाला राहतस. हां, आठवी ऐराणीवाला शेत म्हणजे. हां, मग बरं आहे. कसं आहे ना, भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे, नाही तर उगाच थकून फायदा नाही. काही काही ठिकाणी आता मी मागे सुरुवातच होती माझी कीर्तनाची. माझी सुरुवातच होती जेव्हा मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर ते घाटावर कीर्तन होतं माझं. मी काही काही दृष्टांत विनोद करू ऐराणी मा. कीर्तन बिर्तन सरे की दोन म्हातारा मन जोडूनात म्हणे, बाबा तुम्ही अभंग वगैरे भारी सोडवला म्हणतो. मग पण तुम्ही मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते ते काय आम्हाला कळलं ना. मग मला तर वय समज ना, आपला माल तर नाही कपच रे बो. मग मी आता टोपलं फिरायला आहे ना, काय तर धंदाच होत नाही. मग काय फिरा ना मग, कारण जाता माल कपसतातच फिरो. हो, बोलणं तर ते कळलं पाहिजे, नाहीतर उगाच तकीशीन फायदा नाही. कारण मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर पिशवी ठेवल्याच्या नंतर एक काकूनं मस्त चहा आणला, ज्याच्याकडे पिशवी ठेवला त्या काकूनं चहा आणला. चहा एवढा भारी होता, चहा इथला भारी होता म्हणतात, चहा जर इथलं भारी ते जेवण कितलं भारी भेटेन बा. आणि नेमकंच त्या काकूले त्या काकूने त्या काकाला विचार म्हणे, महाराजांना विचार ना जेवायला काय बनवायचं. त्या काकाने त्यान भाषा विचार, मारवाडीनं घर होतं ते. त्या काकांनी त्यांना भाषा मग विचार म्हणे, महाराज म्हणता काय म्हणे, सोगरो खावा नाही का पलको. मला सोगरो बी समजे नाही, पलको बी समजे नाही. हां, मग नेमकं मी जेवणले बसणू मी सांग दिलं होतं सोगरो, कारण मला पलको म्हणताय जरा हलकट वाटला ना. मग मी सोगरो सांगते ना बटनू जेवणले, तो भाऊ ताजा ताजा डाळ भात खाय आणि मला बाशी बाकरीच ना कालाठी दे. मी नाही म्हणू सोगरोन काकू करे आग्रो म्हणतो, उचल ओ माय. कारण भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे नाही का? हो, मग काय ना, पोराला सांगितलं बापानं, बेटा ऐक ना, मी चाललो म्हणले वारीला, पण आता घरी देवा येतं का, देवांची सेवा तुला करायची म्हणले, हरकत नाही. बाप गेला महिन्याच्या वारीला. आता पोरगा सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, देवपूजा करायला बसला. पहिल्या दिवस देवपूजा केली, दुसऱ्या दिवशी देवपूजा केली, तिसऱ्या दिवशी देवपूजा केली, 4-5 दिवस देवपूजा केली. पोरगाले रोज हाऊस दांगडोर आहे का म्हणे, रोज हाऊस दांगडोर आहे का म्हणे. रोज एक एक देव अपेक्षा पटा देवसले बांधल्यात येरोल लय घ्या, सर्व देवसले येरोल लय घ्या. मस्त त्याने बादलीमा टाक दिनात, मोक्या कर दिनात, नि बादली येरमा सोड दिनी बाबा. अख्खा देवसनी बादली येरमा सोड दिने. आता येरमा बादली बुडाला लागणी. जो ज्याचा मोठला देव होतात, लंगड्या देव, अन्नपूर्णा, गणपती बाप्पा, जड देव राही घ्यात. हलका चांदीना देव असा वर तरंगी घ्यात, यांनी बादली काढी, बाकीना देव येरमाच राही घ्या. जिथला होता तिथलं घसोडं बांधली ना, घर लय घ्या, देवारावर ठिदी ना. माय म्हणे, बावड्या अरे त्या देवसनी देवपूजा ते करले म्हणे. नको म्हणे माडी, अरे त्यातले अष्टगंध बुक्का ते लाव रे भाऊ म्हणे. नको माडी म्हणे, का म्हणे, त्याच म्हणे बाकीना देवसनी आत्महत्या करली नाही, त्यातले सुतक होई घे म्हणे. ओ भाऊ, बाकीना देवसले आत्महत्या करली नाही, त्यातले सुतक होई घे म्हणे. देवपूजा करायला चालावणे. माय रागवाया लागली, काय रे लेका तुला अक्कल आहे का, देव धुवायची अक्कल नाही का, देवाशे धुता वय रे. माय रागवाया लागली. तो म्हणे, माया कटकट करी, त्यापेक्षा ते सासरवाडीला निघतास म्हणे. पायी निघाला ना सासरवाडीकडे जायला निघाला. नेमकं सासरवाडीला पोहोचला. सासूबाईन जवायला दे का, माय म्हणा जवाई राहा ना. मग तो कितला आनंद राहत जवायला देखील जोरात ना. जवायला बघितल्याच्या नंतर सासूबाई म्हणे, जवाई बापू तुम्ही एक काम करा, तुम्ही उन्हात मी स्वयंपाक लावस तोपर्यंत तुम्ही देवदोय टाका म्हणे, तुम्हाला सासरा बी वारीला जायला शेत म्हणे. आता जवाई बापूले मायले नाही म्हणता येईल, पण सासूला नाही म्हणता येईल का बहिणी सोन. आता जवाई बापू देवदो हाल बस ना. पहिला दिन देवदो आहे घ्या, दुसरा दिन आको देवदो हाल बस ना. सासूबाई रोज देवारा काढ दे. तो म्हणे, घर जासू घर बी तोच दांगडोशे आणि आटे बी ते तोच दांगडोशे, मला जीवच ठेवणार नाही म्हणे. आते अहो भाऊनी अरे जंगलना मार्ग धरली ना, आते वीर मग उडी मार दिसून आत्महत्या करी मर चुकून. मी आते या देवदो भाऊने म्हणे. भाऊनी निघणार ना दर कोस दर मुक्काम जंगलना मार्ग. हो, वीर मा उडी मारणार
तोपर्यंत वीर मालकने हात धरा. म्हणे काय दादा काय करा ना. म्हणे काय नाही मला जीव ठेवणार नाही. वीर मालक म्हणे अरे आत्महत्या नको करू, भगवंताने एवढा चांगला नरदेह दिलाय मस्त, अरे आयुष्य जग ना, आनंद घे ना जीवनाचा. तुला काय वाटतंय ना तूवर कर्ज होई जायले, तुला कर्ज होई ते कर्ज मी फेट टाकसू. श्रीमंत माणूस होता पवारवाला. तूवर कर्ज होई जायलोय कर्ज फेट टाकसू. तुला जर कोणी जेवणले देत नसेल 2 टाइम नाही 3 टाइम मी जेवाडसू. तुला बिड्या काढ्यास ना शोक होईना, बिड्या काढ्या बी दिसू. वरिसले तू 4 ड्रेस वापरसू, मी 6 ड्रेसले दिसू. टेन्शन लिहू नको, तुला काही काम होत नाही ना, काम बी करू नको, फक्त बशी बशी मन कर ना, देव दोय टाकत जाय म्हणे. हा आपला परमार्थ, हा आपला परमार्थ पण